ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी यांच्याकडे सचिव, आरोग्य, माहिती व जनसंपर्क विभागाची जबाबदारी आहे। ते शासनाच्या सेवेतून ठाणे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आले असून ते सध्या लुईसवाडी परिसरात महापालिकेच्या निवासस्थानात राहतात। त्यांना चित्रकला व शिल्पकलेची विशेष आवड असून ते कार्यालयीन कामानंतर ही कला जोपासण्याचे काम करतात। यातूनच त्यांनी कोणत्याही साच्याविना आणि पूर्णपणे शाडू मातीचा वापर करून आकर्षक गणेश मूर्ती तयार केली आहे। बिरारी यांनी गणेशोत्सवासाठी स्वतःच्या हाताने शाडू मातीची साकारलेली गणेश मूर्ती केवळ एक कलाकृती नाही तर त्यांच्या अथक परिश्रम, निस्सीम श्रद्धा आणि कलाप्रेमाची साक्ष आहे। ही सुबक मूर्ती पालिकेत चर्चेचा विषय ठरली आहे। गणेश मूर्ती बनवण्याचा छंद त्यांना कसा लागला? 6 ते 7 वर्षापूर्वी त्यांची मुले मातीने गणेश मूर्ती तयार करत होते। मुलांनी बनवलेली थोडीशी उबडधोबड मूर्ती पाहून त्यांनी स्वतः प्रयत्न केला आणि तिथूनच मूर्ती घडवण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला। त्यांना चित्रकला आणि शिल्पकलेची विशेष आवड असून त्यातूनच त्यांनी मूर्ती घडवण्यात कौशल्य विकसित केले। यंदा साकारलेल्या मूर्तीला त्यांनी सुंदर रंगरंगोटीही केली असून ती मूर्ती पाहताना एखाद्या प्रशिक्षित मूर्तिकाराने साच्याच्या सहाय्याने बनवलेली असावी असा भास होतो। दिवसभर महत्त्वाच्या शासकीय जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर रात्री 10 ते पहाटे 2 या वेळेत महिनाभर सातत्याने मेहनत घेऊन बिरारी यांनी सुमारे 1.5 फूट उंचीची गणेश मूर्ती घडवली। झोपेचा त्याग करून पूर्णपणे एकाग्रतेने त्यांनी आपल्या हातांनी गणपतीची मूर्ती साकारली। त्यांनी आपल्या व्यस्त शासकीय जबाबदाऱ्यांनंतर उरलेल्या वेळेत केवळ कलेच्या प्रेमातून आणि श्रद्धेने शाडू मातीची देखणी गणेश मूर्ती साकारली आहे। बिरारी यांचा हा उपक्रम केवळ एक छंद नाही तर शासकीय जबाबदाऱ्यांमध्येही कला जोपासता येते याचं आदर्श उदाहरण आहे। ठाण्यातील आझादनगर 2 येथील जय भवानी मित्र मंडळाच्या वतीने 39व्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। 1987 मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाकडून दरवर्षी समाजाला जागरूक करणारे आणि विचार करायला लावणारे विषय निवडले जातात। मागील वर्षी निष्काळजीपणामुळे होणारी जीवितहानी हा विषय घेऊन अपघातांच्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला होता। यावर्षी मात्र मंडळाने देशभक्तीचा उत्साह वाढवणारा दहशतवाद ठेचलाच पाहिजे हा देखावा साकारला आहे। ठाण्यातील जय भवानी मित्रमंडळ यांच्या वतीने यंदा सजावटीमध्ये देशात झालेले अनेक दहशतवादी हल्ले दाखवण्यात आले आहेत। त्यामध्ये 12 मार्च 1993 रोजी मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, 2002 सालचा घाटकोपर बस बॉम्बस्फोट, 11 जुलै 2006 रोजीचा उपनगरीय रेल्वे मार्गावरील मालिका बॉम्बस्फोट, 26/11 मुंबई हल्ला तसेच 14 फेब्रुवारी 2019 जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भारतीय सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या CRPF वाहनाच्या ताफ्यावर एका आत्मघातकी बॉम्बरने हल्ला केला, ज्यामध्ये 40 भारतीय सुरक्षा कर्मचारी ठार झाले। या सर्व घटना वेदक पद्धतीने दाखवल्या आहेत। त्याचबरोबर 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू आणि 17 जण जखमी झाले होते। या घटनेचे चित्रणही या देखाव्यात आहे। या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय आणि त्यानंतर राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरची माहिती चलचित्राद्वारे दाखवण्यात आली आहे। या मोहिमेत शहीद झालेल्या जवानांची छायाचित्रे तसेच यश मिळवून देणाऱ्या 3 महिला कमांडरचे योगदान अधोरेखित करण्यात आले आहे। मंडळाने या माध्यमातून देशातील वीर जवानांच्या शौर्याला अभिवादन केले आहे। सर्वप्रथम नमस्कार। जय भवानी मित्रमंडळ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव विशाल इंदकुमार गायकवाड आहे। मी एक मंडळाचा कार्यकर्ता आहे आणि ह्या वर्षीचा आमचा देखावा आहे की दहशतवाद हा ठेचलाच पाहिजे। पाकिस्तानकडनं काही ऍक्टिव्हिटी भारताविरुद्ध होतात तर ह्या देखाव्याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की भारत हा कोणत्याही परिस्थितीत मागे हटणारा नाही देश आहे आणि पाकिस्तानकडून कुठलीही कुरघोडी जर करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जसं तसं उत्तर भारताकडून येणार। याच्यामध्ये काय दहशतवादी दाखवलं? आता पहलगामचा हमला झाला, त्यानंतर ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे। स्टार्टिंग पासूनच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय। तुम्ही बघत असेल तर मुंबई बॉम्ब ब्लास्ट पासून आतंकी हमला 2008चा जो कसा त्यांच्या मार्फत झाला होता तो पण आम्ही दाखवलाय। रेल्वेमध्ये जे बॉम्बस्फोट झाले, साखळी बॉम्बस्फोट, ते पण आम्ही दाखवले आणि घाटकोपर मधला जो बस स्फोट होता तो पण आम्ही दाखवलाय आणि पहलगामचा पण आम्ही घेतलाय। म्हणजे आपण पाकिस्तानला कशा प्रकारे उत्तर देऊ शकतो ते आम्ही सर्व काही सीन घेतले।
त्याच्यामध्ये का ऑपरेशन सिंदूरचे पण देखावा साजरा करण्यात आले. हो, ऑपरेशन सिंदूर मधलंही आपण दाखवण्यात आले. म्हणजे भारतावर जर पाकिस्तानकडून काही अटॅक करण्यात आला तर त्यावेळी आपण उत्तर देऊ शकतो. दुसरी अजून एक गोष्ट सांगितलं की आता आपल्याला युवा पिढी देश आहे, युवा पिढीने काय केलं पाहिजे तो पण देखावा साजरा केले. युवा पिढीने शालेय शिक्षणामध्ये थोडं ऍक्टिव्हिटी घेतली पाहिजे. आर्मीची ट्रेनिंग घेतली पाहिजे. एनएसएस असतं, एनसीसी असतं, सिव्हिल डिफेन्स असतं प्रत्येक कॉलेजमध्ये. तर त्याच्यामध्ये प्रत्येक युवकांनी सहभाग घेतला पाहिजे. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानाअंतर्गत लोकचळवळ उभी करण्यासाठी जिल्हा स्तरावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 3 सप्टेंबर 2025 रोजी ठाणे येथील बीजे हायस्कूल सभागृह टेंबीनाका येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत जिल्हा परिषदेबरोबरच जिल्ह्यातील सर्व विभागांचे प्रतिनिधी, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहून अभियानाची उद्दिष्टे, भूमिका व जबाबदाऱ्या यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेच्या माध्यमातून ग्रामविकासाला गती देऊन प्रत्येक गावात शाश्वत विकास साधण्यावर भर देण्यात आला. ग्रामपंचायतीने पीएम आवास, जलसंधारण व महसुलाशी संबंधित काम वेळेत करावे, समन्वय ठेवावा. तसेच ग्रामपंचायतीनं अभियानात पात्र होण्यासाठी गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांना योजनांची अचूक माहिती द्यावी. या कार्यशाळेत मनरेगा अंतर्गत घरकुल, पशुवैद्यकीय दवाखाने व सार्वजनिक मत्ता यांचे नोंदी व सुस्थितीत असल्याची दक्षता घेण्याबाबत सूचना द्यावी. महिला बचत गट, बांबू लागवड उपक्रम तसेच त्यासाठी बाजारपेठ उभारणी, आरोग्य व पायाभूत सुविधांसाठी मिशन कायाकल्प अंतर्गत योजना प्रभावीपणे राबवावे. सौर दिवे, ई लायब्ररी यासारखे जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा. तसेच सर्व ग्रामपंचायतींना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले.